मूकबधीर कन्येचा आदर्श विवाह. आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा मानवतेचा संदेश. काटेल येथे दिनांक 10 एप्रिलला बोले तैसा चाले या उक्तीचा प्रत्यय देत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्याच्या मूकबधीर कन्येचा विवाह सोहळा अत्यंत आदर्श पद्धतीने संपन्न झाला. भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे व डॉक्टर अपर्णा कुटे यांनी मानसकन्या बावनबीर येथील स्वर्गीय दिलीप वासुदेवराव काळमेघ यांची कन्या पल्लवी हिचा शुभ विवाह 10 एप्रिल रोजी श्री क्षेत्र काटेल येथे मोठ्या उत्सवात पार पडला. बेलखेड येथील मनोहरराव धुमाळे यांचे चिरंजीव विठ्ठल यांच्यासोबत हा विवाह सोहळा संपन्न झाला. श्री संत गुलाबबाबाच्या साक्षीने व आशीर्वादाने मान्यवर व आप्तसखी उपस्थित हा विवाह आनंदमय वातावरणात पार पडला. यावेळी डॉक्टर अपर्णा कुटे यांनी सकाळपासून सर्व विधी सोहळ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत पल्लवीच्या आईची भूमिका पार पडली. या विवाहाची पार्श्वभूमी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. बावनबीर येथील निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप काळमेघ यांचे 8 जुलै 2025 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पल्लवी व गौरी या 2 मूकबधीर मुलीसह कुटुंबावर मोठे संकट कोसळले. अशा कठीण प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या कुटुंबाला केवळ सांत्वन न करता खंबीर आधार दिला. पल्लवी व गौरी या दोन्ही मुलींचे पालकत्व स्वीकारत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. पल्लवीच्या विवाहासाठी योग्य वर शोधणे, स्थळ पाहण्यापासून ते संपूर्ण विवाह सोहळ्याचे नियोजन या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पित्याप्रमाणे पार पाडल्या. या कार्यातून मूकबधीर बहिणींच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आपल्यासाठी कोणीतरी आहे हा विश्वास निर्माण करण्यात आला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा धडा देणारी ही कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या संवेदनशील व समाजाभिमुख उपक्रमामुळे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कर्मयोगी अशी ओळख अधिक दृढ झाली असून त्यांच्या कार्याबद्दल समाज मनातून कौतुक व अभिमान व्यक्त केला जात आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर.